बाबा, हा आपला संस्थेचा जो वाद आहे तो हा कसा निर्माण झाला बरं? संस्थेचा वाद जो आहे तो आमच्याकडे जे निलेश तुकाराम सोनवणे म्हणून उपाध्यक्ष होते, तर जवळजवळ 3 वर्ष आमच्याकडे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. आणि शेवटी काय झालं की आम्ही एका ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. यापूर्वीसुद्धा त्यांनी वाद घातले होते, पण त्या दिवशी लग्नाच्या दिवशी काय झालं, येताना की डायरेक्ट निलेश सोनवणे हा बोलला आमच्या गाडीमध्ये, आम्ही गाडीमध्ये असताना अरुण भाऊला बोलला डायरेक्ट की तुम्ही राजीनामा द्या झटपट, मला होऊ द्या अध्यक्ष, तुमच्या काढते आहे. याच्यावरून थोडा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर दिवसेंदिवस वाढत गेलं. आणि शेवटी असं झालं की या बाबतीमध्ये आम्हाला तुमच्याकडून चार्ज पाहिजे, आम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, असं ते म्हणायला लागले. नाहीतर मग आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबन करू. त्याप्रमाणे त्यांनी उपोषणाचं हे केलं. त्यांनी उपोषणाचे आमच्या बिल्डिंगवर, सांस्कृतिक भवनावर हे पत्रक चिटकवलं. त्या पत्रकामध्ये म्हटलं होतं की आम्ही उपोषणाला 21 पासून बसतो आहे. आणि त्याप्रमाणे तिथे ते 21ला बसले. 21ला उपोषणाला बसले. त्या उपोषणामध्ये निलेश सोनवणे, प्रमोद लुणे आणि इतर त्यांचे काय असतील ते बसले तिथे उपोषणाला. आणि तिथे उपोषण त्यांचं सुरू झालं. परंतु उपोषण सुरू असतानाच त्यांनी घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करताना बा घराणेशाही बंद झाली पाहिजे. नंतर घराणेशाही बंद झाल्यानंतर तुम्ही 30 वर्ष या बिल्डिंगची सेवा करताय, हे बांधकाम केलं, तुम्ही चेंज रिपोर्ट तयार केलेला नाही. त्याचप्रमाणे तुम्ही चेंज रिपोर्ट नंतर तुमच्या ह्याच्यामध्ये बिल्डिंग प्लॅनचा नकाशा मंजूर नाही. असे 3-4 प्रश्न त्यांनी लावून धरले. त्याच्या घोषणा सुरू केल्या. तुमच्या हिशोबात गोंधळ आहे असा सुद्धा त्यांनी 4था मुद्दा केला. त्या 4 मुद्द्यावरून त्यांचं हे उपोषण सुरू झालं तिथे. मीनवाईल आम्ही काय केलं की हे उपोषण सोडवण्यासाठी मध्यंतरी आम्ही धर्मदाय आयुक्ताकडे निवडणूक तर घेता येत नाही आता, कारण काय ते आम्हाला वकिलांनी सांगितलेलं होतं की तुम्ही केअर टेकर आहे फक्त. आता चेंज रिपोर्ट नसल्यामुळे तुम्ही फक्त केअर टेकर आहे, तुम्ही ट्रस्टी नाहीत, असं त्यांनी आम्हाला तिथून माहिती मिळाली. त्याप्रमाणे आमच्या वकिलांनी आम्ही धर्मदाय आयुक्ताकडे 41 सेक्शनप्रमाणे, कायदा कलम 41 सेक्शन त्याच्याप्रमाणे आम्ही धर्मदाय आयुक्ताकडे आम्ही तसा अर्ज देऊन आमची निवडणूक घ्यावी आणि तुमच्या मार्फत घ्यावी असा एक अर्ज दिलेला आहे. तो अर्ज देऊन त्याच्यासोबत यांच्या उपोषणाला असे बसलेले ते यांना उपोषण मागे घेण्याबद्दल किंवा त्यांना असे जे संघर्ष वादविवादामध्ये होतो आहे आणि हे कसेही नोट्स टाकतात आमच्याकडे टाकतात आणि ज्याप्रमाणे आमचे अधिक वादविवाद व्हावे हा दृष्टिकोन ठेवून त्यांना त्यांचं समजूत घालावी त्या उपोषणकर्त्याची. आणि अशा पोस्ट टाकू नये की जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, तर यांना समज द्यावी असं आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन दिलं. आणि जळगावमध्ये जळगाव स्टेशनचे आपले जिल्हा पेठच्या पोलीस स्टेशनलाही आम्ही असं दिलेलं आहे. मग उपोषण आपण कसं सोडवलं ते? हां सर, असं सांगतो की हे उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी इथले जे आमचे नाशिकचे जे कार्यकर्ते आहेत, जनजागृती सेवेचे जे अध्यक्ष आहेत, त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असावा असं मला समजलं. कारण 23 तारखेला मला त्यांचा फोन आला, बाळासाहेब वाघ म्हणून आहेत ते, त्यांचा फोन आला की हे काय चालू आहे जळगावमध्ये, तर ते आता उपोषण आहे ते सोडा तुम्ही मी तिथे येतो जळगावला, आपण समंजसन बसून त्यांचं उपोषण सोडून घेऊ. तर 23 तारखेला त्यांचा मला रात्री फोन आला 8-8:30ला. मी त्यांना स्पष्ट नकार दिला. म्हटलं त्यांनी आमच्या विरुद्ध उपोषण केलेलं आहे, आम्हीच कसं काय त्यांना उपोषण सोडायचे हे देतील, त्यांचे उपोषण आम्ही कसं काय सोडवणार. मग त्या दिवशीचा दिवस गेला तो. नंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांचा फोन आला की मी येतो याच्याने मार्गाने संध्याकाळी आपण भेटू आणि सल्ला करू. म्हटलं तुम्ही या, पण मी पाहिजे तसं तुम्हाला समर्पक असं उत्तर माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय देणार नाही. मग ते आले इथे. ते केव्हा आले? रात्री आले. त्या दिवशी ती विदर्भ एक्सप्रेस लेट झाली, तर ते जवळजवळ 10:30 आले. 10:30ला आल्यावर ते पहिल्यांदा इथे नाही आले, डायरेक्ट तिथे उपोषण स्थळी गेले. ते त्या उपोषण स्थळी त्यांनी काय हे केली संगण मस्त ते आपल्याला काही माहिती नाही. नंतर ते इकडे आले आणि रात्री मला टार्चर करायला लागले, तुम्हाला उपोषण सोडावंच लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल.
नाही तर ते नाही तर मग उपोषण जास्त दिवस चाललं त्याचा गंभीर परिणाम होईल, समाजालाही होईल. तर असं त्यांनी इथे केलं. सकाळ झाल्यावर मग मी म्हटलं की बाबा ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही एवढा आग्रह करताय आणि हे करताय तर मला माझ्या कार्यकर्त्यांना विचारावं लागेल, माझ्या सवंगड्यांना विचारावं लागेल, मी एकटं काही मालक नाही म्हटलं. मग त्याप्रमाणे मी सर्वांना बोलून घेतलं इथे आपल्या घरी. मग त्यांनी असं ठरवलं इथे की बा करायला काही हरकत नाही, पण त्यांच्याकडून आपल्याला लेटर पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडचे आपल्याला आमंत्रण पाहिजे. जे उपोषण करतायत त्यांचं आपल्याला आमंत्रण पाहिजे की तुमचं उपोषण सोडायला तुम्ही या म्हणून. तर त्याप्रमाणे त्यांनी आमंत्रणाचं ते हे पाठवलं, मोबाईलवर पाठवलं की बा आम्ही तुम्हाला विनंती करतोय. तर ते त्याच्यासाठी परत त्यांनी 2 प्रतिनिधी पाठवले, एक अमोल जाधव म्हणून आणि एक श्रीराम सुतार म्हणून. ते लोक इथे आले, त्यांनी आम्हाला विचारणा केली बा आमचं मत आहे की तुम्हीच करावा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, तुम्ही असं आहे तसं आहे, असं हे करून मला पाचारण करायला लावलं. तर मी असं याच्यामध्ये हे आहे की म्हटलं बा मी तिथे येईन, मला तुम्ही संरक्षण द्यायला पाहिजे. बाळासाहेबांना स्पष्ट सांगितलं तुम्ही जसे नेताय मला तसं मला घरी पोहोचून द्यावं लागेल, कारण मला माझं थोडंसं वाटतं. ते आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर मग लेडीज काय म्हणायला लागल्या की बाबा आम्हाला विश्वकर्माच्या मूर्तीची पूजा करायची आहे. आता परमेश्वराची पूजा असल्यावर मी कसं नाही म्हणणार आहे. मग किल्ला घेतला आणि ते किल्ला, माझ्याकडे किल्ल्या होत्या फाटकाच्या, त्याच्यात ते फाटकाचे कुलूप वगैरे त्यांच्या प्रतिनिधींनी उघडलेत कुलूप. नंतर मेन दरवाजा जे आहे त्या मेन दरवाजाजवळ गेलो तर मला तिथे दुसरं कुलूप दिसलं. मग आमचा जो उपाध्यक्ष आहे त्याला मी विचारलं, म्हटलं का रे कुलूप कोणी लावलं, इथे कुलूप दुसरे होते, असं होते कुलूप. तर म्हणे मी लावलं म्हणे कुलूप, माझा हक्क नाही का म्हणे इथे, तुम्ही म्हणे सेक्रेटरी आहे, आनंद भाऊ अध्यक्ष आहे, तुमचा हक्क आहे इथे, माझा नाही हक्क का म्हणे, मी ते कुलूप लावलं म्हणे. म्हणजे म्हटलं तुम्हाला काय कोणाला न विचारता ते कुलूप काढलंच कसलं पहिलं, आम्ही पहिले सगळी बिल्डिंग पॅक करून गेलो होतो कुलपांनी, उघडलं म्हणे. मग तिथे आमची धोमाधोमी झाली. मग धोमाधोमी झाल्यानंतर किल्लीसाठी एक किल्ली माझ्याकडे त्यांनी द्यायला येते, ती किल्ली माझ्याजवळ असताना धोमाधोमीला आली. ते माझ्या अंगावर 10-12 लोक तिथे आले. आता ते आपल्या समाजाचे होते का इतर समाजाचे होते, हे माझ्याकडचे जे लोक समाजाचे जे लोक होते ते मी ओळखले. व बाकीचे लोक माझी ओळखले म्हणजे ते अर्थात दुसऱ्या समाजाचे असतील असा माझा कयास आहे. स्पष्ट सांगतो तुम्हाला. लेडीज आल्या ते लेडीज मी ओळखल्या सर्व. त्यांनी सुद्धा बाबा असं काय करता, बाबा असं काय करता माझी शेवटी बोलल्या. आणि त्याच्यातले 2-4 जे टार्गेट पोरं होते त्यांनी माझ्या अंगावर माझी खांदा ओढून घेतला. त्यांनी खांदा ओढून घेतल्यावर माझ्याकडे घेऊणार ते माझ्या नाताला दिसलं बंटी म्हणून. तर माझ्या नाताने ईट आणली, इथे बांधकामाची ईट पडलेली होती, त्याने ईट आणली मारवलं म्हणे बाबाला मारतो तू. तर मग ते सरे पळून गेले. म्हणजे त्या दिवशी आमचा नातू जर नसता तर नक्कीच माझ्या डोक्याला काहीतरी इजा झाली असती. असं वास्तविक काय झालं की बाळासाहेब वाघांनी मला इथे नेण्याची कबूल केली होती आणि परत आणून देण्याची कबुली केली होती. पण बाळासाहेब उपोषण झाल्यावर निघून गेले. तर त्याचा असा अर्थ होतो की यांची काहीतरी मिली भेगत झाली, रात्री यांचा कट झाला, 2 दिवसापूर्वी म्हणत किंवा उपोषण सुरू झाल्यापासून यांचा कट झाला आणि मिली भगत झाली हिच्यामध्ये, असं माझा काय असायचं आहे की याच्यामध्ये काहीतरी गमगम आहे, हिच्यामध्ये काहीतरी एक प्रकारचं काहीतरी हे आहे, साम दाम दंड असं काहीतरी आहे, असं माझा कयास झाला. आणि माझी सुटका झाली नसती तर मी तिथे मला इंजुरी झाली असती, एवढं मात्र नक्की. तर या गोष्टी सर्वस्वी आणि सर्वस्वी उपोषण करते. आणि बाळासाहेब वाघ उपोषण करते जबाबदार आहेत असं माझे कयास आहे. आणि या पोटी त्यांनी काय केलं असेल हे सांगू शकत नाही, परंतु माझ्यावर अशी बितली होती. असं बितल्यानंतर मग मला माझी सुटका झाली. मी पाणी पिलो, सर्व लेडीज माझ्या नमस्कार केला, सर्व लेडीजनी मला परत नमस्कार केला. एवढं डांगलं होऊ नये त्यांनी नमस्कार केला लेडीजनी. बाबा तुम्हाला आम्ही चांगलं ओळखतो, असं आहे तसं आहे केलं, माझं समाधान केलं. पण ते समाधान त्यांनी यावेळेस केलं होतं सर्व उपोषण करते जे होते त्यांनी हे सर्व मॅनेज केलं 3-4 दिवसामध्ये. बाळासाहेबाला इथे आणण्याचं आणि मला प्रलोभन देण्याचं किंवा त्यांनी प्रलोभन घेण्याचं हे सर्व नाटक केलं त्यांनी. वास्तविक मी पहिल्यांदाच नाही सांगितलं होतं 23 तारखेला, म्हटलं मी उपोषण कसं सोडू, तुम्ही दुसरा पुढारी बघा, दुसरा एखादा ज्येष्ठ माणूस बघा. तर ते म्हणे नाही आम्हाला तुमच्याचकडून करायचं आहे म्हणे. शेवटी आम्ही इथे आमची मंडळी बसली होती. मग सांगितलं बाबा तुम्ही एकटे जाऊन या. तरी मी संजय दीक्षित म्हणून होता त्याला घेतलं बरोबर. संजय दीक्षितलाही त्यांनी घेराव केला तिथे. संजय दीक्षित बाहेर निघून गेला तो, मात्र मी तिथे सापडलोच आहे.
निर्णयपणाप्रमाणे झाला आहे. मात्र एवढं नक्की की याच्यामध्ये काहीतरी गोलमाल आहे आणि माझ्यावर कट होता आहे एक प्रकारचा. असं उपोषणाला सोडवायला बोलवायचं आणि असं त्यांचा असा प्रहार करायचा, असं त्यांचा अगदी कट होता माझ्यावर. आणि मला इथून टार्गेट करायचं आणि तिथे घेऊन जायचं आणि असा दांगोळ करायचा. याच्यामध्ये बाळासाहेब आणि उपोषण करते याच्यामध्ये काहीतरी संगमत होतं, ते कसलं असेल हे त्यांना माहिती. परंतु माझं असं मत आहे की याच्यामध्ये काहीतरी मिलीभिगे आहेत. मग वाद जरी तुमचा निलेश सोनवणेचा आणि आपला होता, तर तिथं उपोषण करते यांचा काय रोल? उपोषण करते प्रमोद लुले हा पत्रकार म्हणून आहे. आता निलेश सोनवणेच्या मी काय तर निलेश सोनवणे आणि प्रमोद लुले वास्तविक ज्या निलेश सोनवणेची तक्रार होती त्यांनी उपोषणाला बसायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी याला प्यादं केलं प्रमोदला. पत्रकार आहे, त्यांनी पत्रकारांचा फायदा पत्रकारामार्फत त्यांनी हे केलं की पत्रकार हा आहे, पत्रकाराचे वजन खूप असतं. मगाशी सांगोडेकर वकिलांनी सांगितले की पत्रकारांचं असं असतं तसं असतं. त्यामुळे निलेश सोनवणेने उपोषण करायला पाहिजे, कारण निलेश सोनवणेचा ना आमचा वाद होता मंडळाचा. आणि निलेश सोनवणे वास्तविक तसं पाहिलं ते मंडळाचे उपाध्यक्ष होते. चेंज रिपोर्ट म्हणा किंवा दुसऱ्या भानगडी म्हणा, तर आम्ही जसे जबाबदार त्याच्यामध्ये उपाध्यक्ष आहे ना, तर तुम्ही जबाबदार ठरतो ना कार्यकारिणीमध्ये. मग असं काय करायचं उपोषण, आमच्यावर प्रहार करायचं, उपोषण करायचं, मिलीभगत करायची दुसऱ्याशी, हे बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे सर. मग आता तुमच्या सोबत कार्यकारिणीमधले किती लोक आहेत तुमच्या सोबत? म्हणजे कसले आता आमच्या बरोबर? हा, तुमच्या सोबत किती लोक आहेत? आमच्या सर्व लोक आमचे सर्व संस्थे कमिटीचे लोक. हो, 17चे 17 आहे आमच्याकडे. हे दोन लोक, एकच लोक फक्त निलेश सोनवणे सोडून बाकी सर्व आमच्या बरोबर आहे. असं काय आरोप लावताय? नाही असं सर, असं आहे बाळासाहेब म्हणजे हा काय आमचा एक पुढारीच आहे आमच्या समाजाचा. तोही सुद्धा एक संघटना चालवतो आणि तो परिचित आहे. तो पहिल्यांदा त्या याच्यामध्ये एक संघटना आहे तिथे, आमच्या समाजाची मोठी संघटना आहे, तिच्यामध्ये तो अध्यक्ष होता. त्यानंतर त्याचे काहीतरी गडबड झाले तर त्या लोकांनी काढून टाकलं, त्याला डिसमिस केलं त्यांनी. तर त्यामुळे त्याला कार्यकर्ता व्हायचं होतं, त्याला मंत्रीपद पाहिजे होतं किंवा अध्यक्षपद पाहिजे होतं म्हणे. त्यांनी दुसरी संघटना तयार केली, सुतार जनजागृती सेवा अशी त्यांनी संस्था तयार केली. त्या संस्थेचा तो संस्थापक अध्यक्ष आहे आता. त्या संघटनेमधून त्याला बरबाद केल्यामुळे इकडे आला तो, इकडे वाढवला. त्याचे तो एक हा सुद्धा संघटनेचा मुद्दा. आणि त्याच्यामध्ये काय आणखी की बाळासाहेबांनी तिथे नाशिकला वधूवर परिचय मेळावा घेतला होता, सामूहिक विवाह सोहळा घेतला होता. त्यामुळे थोडासा तो परिचित होता, सर्वांचाच परिचित होता. तर प्रमोद लुले पहिले मध्यंतरी नाशिकला राहायला गेला होता 1 वर्षभर. त्यांचं तिथे झालं, संगनमत होतं, त्यांची ओळख परिचय होता. त्यामुळे बाळासाहेबाला सांगायचं, लुलेला टार्गेट करायचं, हा त्यांचा दृष्टिकोन होता, दुसरं काही नाही. मग प्रमोद लुले यांनी आजपर्यंत तुमचा एकदम मान सन्मान केला आहे, ते तुम्हाला भीष्म पितामह समजतात. तुमचा वेळोवेळी त्यांनी आदर केलेला आहे. तुमच्या वाढदिवस असेल किंवा काही असेल, या वेळोवेळी त्यांनी तुम्हाला म्हणजे तुमचा सन्मानच केलेला आहे. पण आज असं अचानक त्यांच्या विरोधात जाण्याचं कसं काय ठरलंय? हेच ना सर, निलेश त्याला भडकवतो. निलेशचा अध्यक्ष व्हायचा, हे अध्यक्ष झाल्यासाठी बा तुम्ही हे करा, प्रेशर आणा, हे करा, अमुक करा, ढमुक करा, असं त्यांचं नेहमी चालू असतं असं. आणि केवळ उपोषण त्याच्यासाठीच त्यांनी मांडलं हे उपोषण. तुम्ही आमच्या आता सत्ता द्या, तुम्हाला 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले. अक्कली म्हणतो आम्हाला निलेश, अक्कली म्हणतो. त्या संस्थेमध्ये जे लोक आहेत, अध्यक्ष अडाणी आहे, सुसंस्कृत सेक्रेटरी आहे, पण त्यांनी 30 वर्षात काही केलं नाही. 40 वर्ष सिटी सर्व ऑफिसर होते, 40 वर्ष माझी सर्व्हिस नाही, तर 40 वर्ष कसं काय असेल? मी 37 वर्ष माझी सर्व्हिस झाली. तो 40 वर्ष जातो, वाटेल दिवसा खोट्या नटा टाकतो तो मोबाईलवर. त्याचं असं म्हणणं आहे, तर निलेश सोनवणेला बी निवडून आणणारे त्या कमिटीवरती घेणार तुम्हीच आहे. हो, मग याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो सर, आम्हाला चांगले लोक पाहिजे असतात. आता निलेश सोनवणेचा आज त्याच्या पोटामध्ये काय माहिती नाही, परंतु पहिले 2-3 वर्ष जो आला आमच्या विचारामध्ये, तो इथे 18 सालामध्ये तो जळगावला आलेला आहे. मुंबई सोडून 18 सालात जळगावमध्ये आलेला. त्याचं काम व्यवहार वगैरे चालला, त्याचा चाललं, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. तर त्या 18 सालापासून तो संस्थेमध्ये येत होता, जात होता, बसत होता. आम्ही त्याला मध्यंतरी प्रोसिडिंग वगैरे सह्या सुद्धा केल्या, आमंत्रित म्हणून वगैरे तो आता. पण त्यानंतर काय झालं की आमच्या
अध्यक्ष उपाध्यक्ष जे होते ते वारले, मग ती पोस्ट आमच्याकडे रिकामी होती. मग आम्ही चौघांनी अरुण भाऊ वगैरे आमच्या कार्यकारिणीने विचार केला अध्यक्ष उपाध्यक्ष कोण करायचं. आता आम्ही कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये ठरवलं होतं ते, आणि मी असं सुचव दिला की बाबा म्हटलं आमचे अध्यक्ष साहेब बिल्डर आहेत, तर हा उपाध्यक्ष जर आपण बिल्डर घेतला तर काय हरकत आहे. मीच त्याला किती मिळालं ना, मीच त्याला चालना दिली की बाबा हा अध्यक्ष उपाध्यक्ष आहे. आमचे अरुण भाऊ अध्यक्ष हे सुद्धा बिल्डरचे काम करतात, तर त्यांना हे आपण घेतलं तर आपलंच दोघांचं संगनमत होईल. परंतु संगनमत होताना त्यांनी असं उपरचं मला अध्यक्ष करा, मला अध्यक्ष करा. अनुभव तुम्ही 15 वर्ष झाले, तुम्ही हटा, राजीनामे द्या, असं करा तसं करा. भाऊनी 2 वेळा राजीनामे दिले पण मी स्वीकारले नाही. ते चांगले माणसं सोडायचे नसतात. किती झालं तरी अरुण भाऊ ज्येष्ठ माणूस आहे आमच्याकडे कारागिरीमध्ये, तो आराधी असला चालतो. परंतु आज जो इंजिनियर आहे BE सिव्हिल त्यांनी काढलेला नकाशा आणि अरुण भाऊंनी केलेलं काम याच्यामध्ये तंतोतंत फरक नसतो. आराधी असले तरी 4थी पास आहे ते. हा निलेश सुद्धा 7वी पास आहे, हा कुठे जास्त शिकलेला आहे. दुसऱ्या गावाने म्हणतो तर हा कुठे शिकलेला आहे जास्त, हा सुद्धा 4थी 6वी 7वी पास झालेला आहे. मग निलेश सोनवणेला तुम्ही ज्या तुमच्या उपाध्यक्षपदी निवडून घेतला तर त्यांची सामाजिक प्रतिष्ठा काय, समाजकार्य काय त्यांचा? समाजकार्य तसं पाहिलं तर काय, मी फक्त तो वेळोवेळी बिल्डिंग आमच्या विचार होतं अरुण भाऊ असं करा, लुले साहेब असं करा तसं करा, एवढं फक्त आम्हाला सूचना देत होता उपाध्यक्ष करताना. मग प्रत्यक्षात असं काही नाही किंवा तो आमच्यावर 15 ठिकाणी फिरलाय किंवा कोणाकडून काही देणगी आणलेली आहे, 1-2 ठिकाणी आला तो आमच्यावर. आम्ही ज्यावेळी MP मध्ये प्रवास देणगी मागायला गेलो, आमचे सर्व नातेवाईक MP मध्ये, अरुण भाऊचे नातेवाईक तेच आमचे नातेवाईक आहेत. आम्ही आमच्या नातेवाईकाकडून थेट आम्ही इथून गेलो तर बंबाला, शहापूर, इच्छापूर, तापोरा, दापोरा असं डायरेक्ट इथे वाघोळ बिघोळ आम्ही थेट रावेरपर्यंत अशी फेरी मारून आलो. त्यावेळी तो आमच्या बरोबर होता. तुम्ही राजीनामा का दिला? मग मी राजीनामा तर 2014 मध्ये दिला होता, तरी यांनी स्वीकारला आणि काय की तिथे कुणी अध्यक्ष व्हायला तयार नव्हतं. नंतर मी 2023 मध्ये राजीनामा दिला होता किंवा माझ्याकडून आता हे कामकाज काही सांभाळलं जात नाही, आता तुम्ही करा, या हिशोबाने मी राजीनामा दिला होता. किंवा कोणतरी दुसरा बसा तरी तिथे बसायला कोण तयार नव्हतं. आता ही वास्तू तयार झाली थोडीशी, आता तिथे बसणारे तयार झालेले आहे. म्हणजे ज्या वेळेस तिथं काही होतं नाही त्यावेळेस कोणी अध्यक्षपद घ्यायला तयारच नव्हतं, आणि आज तर तयार आहे ना. आज त्याचं उपोषण होत आहे सर. ते उपोषण करता, उपोषण मध्ये नारे लावता, अध्यक्ष बदल झालाच पाहिजे, घराणेशाही बंद झाली पाहिजे, घराणेशाही बंद झाली पाहिजे असे ते नारे. घराणेशाही म्हणजे लिहिले घराणे. मी सेक्रेटरी आहे, माझा मुलगा सेवानिवृत्त इंजिनियर आहे, त्याला आम्ही सल्लागार म्हणून घेतलेला आहे. आमचा गणेश सभासद आहे, हे आम्ही 3 लोक त्या मंडळामध्ये, तर त्याला घराणेशाही म्हणतो तो. मग आतापर्यंत त्या मंदिरासाठी आपल्या वास्तूसाठी सर्वात मेहनत कोणाची? सर्वात मेहनत आमची 4-5 लोकांचीच आहे त्याच्यामध्ये. तसं पाहिलं तर सर्वात जास्त मेहनत म्हणजे आमच्या अरुण भाऊची. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सकाळी 8:30 म्हणजे 8:30 ते 8:30ला जात, पण मी 9ला जात होतो. त्यांची मेहनत सकाळ संध्याकाळ होती, माझी सुद्धा होती सकाळ संध्याकाळ. दुसरे लोक सुद्धा येत होते आमच्या बरोबर. आता हा भागवत रुलेले आहे, हे भागवत रुले सुद्धा मधून हे वास्तविक कारागीर आहे. त्यांचं सर्व कारागीर पोटावर चालते त्यांचं सर्व हातावर, तर तरी ते आम्हाला देत होते. मनोहर भाऊ आमचे खजिनदार, मनोहर भाऊ आमच्या बरोबर ते सेवानिवृत्त झाल्यावर ते ST मध्ये होते, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं बिल्डिंगमध्ये. याच्यामध्ये अनंता भाऊ आहे, आमच्या अनंता भाऊ येऊन बसायचे हे. तर असे 4-5 लोक आम्हाला मेहनती मिळाले, आमची बिल्डिंग उभी राहिली. म्हणजे समाजाचं देणं आहे तिथं. हो, समाज देणं आहे. मग आता समाजाला तुम्ही विचारला की बुवा असं असं वाद चाललेला आहे आणि आम्हाला ते पद बदलायचं आहे, तर समाजाचं काय म्हणणं आहे? समाज काही बोलत नाही सर, समाजाचं काही म्हणणंच नाही आहे तसं पाहिलं तर. पण ते हे 2-3च लोक डांगडू घालतात फक्त. असं झालं पाहिजे तसं, घोषणाबाजी, सोरादूर, प्रपोगंडा, चेंज रिपोर्ट नाही, बिल्डिंग प्लॅन नाही, असं नाही तसं नाही, पॉम्पलेट छापली तिच्यावर सह्या. आणि आता आपण एखादं सर्क्युलर छापलं तिच्यावर सह्या असतात का? ओशीवर सही असते. आम्ही खर्चाचं पत्रक तयार केलं, त्या खर्चाच्या पत्रकावर आयटमवार लिहिलं, अग्रवाल सिमेंट कंपनी एवढे पैसे, इटाचे एवढे पैसे, रेतीचे एवढे पैसे, अमुकचे एवढे पैसे, डमुकचे एवढे पैसे खर्चाकडे, जमा देणगी, बँकेचं व्याज, बँकेमधली FD, असा आम्ही जमा खर्च दिला.
आणि ओशीवर अध्यक्षाची सही, सेक्रेटरीची सही, अहवाल आमचा तयार आहे. तर त्याच्या आम्ही प्रती काढल्यानं जनरल मिटिंगच्या दिवशी वाटले आम्ही सर्क्युलर सारख्या. तर ते म्हणतात तिच्यावर सुद्धा पाया पाहिजे, इव्हन ते म्हणे की याच्या सह्या पाहिजे म्हणे, धर्मदायुक्ताच्या सुद्धा सह्या पाहिजे. धर्मदायुक्त आपल्या पत्रकावर सह्या करणार आहे का? म्हणजे ते त्यांना अक्कलच नाही सर. म्हणजे त्यांना याचं अकाउंटचं नॉलेज नाही, काय प्रशासनाचं काही हे नाही. आणि ते असे नेहमी काहीतरी आमच्या समाजामध्ये गैरसमज पसरवतात. आमच्या समाजाला नाही थोडासा शिकलेला फार कमी आमच्यामध्ये, तर ते गैरसमज करता, हो असून हो काहीतरी, असून हो काहीतरी, असा प्रचार चालतो सर. बरं, समाजाला काय संदेश द्याल तुम्ही तुमच्या माध्यमातून? आमच्या माध्यमातून एवढा संदेश देणार सर, आम्ही खूप कष्टाने केलेला आहे. पै आमचे पूर्वज जे होते 64 सालाचे ट्रस्टी, त्यांनी ही इमारत घेतली त्या वेळेपासून त्यांनी तिथे एक पुरीची सस्ताई, त्यावेळेची 20 पैसे, 4 आणे, 2 आणे, 1 रुपया अशी वर्गणी करून सर वर्गणी गोळा केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सामूहिक 2 विवाह घेतले. त्या विवाह सोहळ्यामध्ये आमचे मनोहर रुले, बाकीचे कर्मचारी, आमचे अरुण भाऊ, आमचा गणेश रुले, दोघंचे 4-5 लोक यांनी संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात वगैरे याचा दौरा करून जवळजवळ 6 लाख रुपये गोळा केले. ते 2 सामूहिक विवाह घेतले. त्या सामूहिक विवाहांना जे पैसे राहिले ते आम्ही बँकेत ठेवले. बँकेत ते असं नाही ठेवले तर आम्ही FD केले त्याची. त्या FD 5 वर्षानंतर FDचे पैसे जवळजवळ 9-9.5 हजार झाले, 9,25,000 असे झाले. त्याच्यात ते वर्गणी गोळा करून असे 11, 11.5, 12 लाख तयार झाले. मग आम्ही कामाला सुरुवात केली. पैसे येतच गेले. काम सुरू झाल्याबरोबर समाज पैसे द्यायला लागला. तर ते आतापर्यंत आम्ही जवळजवळ 26-27 लाखाचं बांधकाम केलं आणि ते उभे आहे. ज्यावेळी जागा बखळ होती सर, त्यावेळी कोणी अध्यक्ष व्हायला तयार होईना, कोणी सेक्रेटरी तयार होईना, कोणी सभासद तिथे यायना. आणि एक महत्त्वाची बाब अशी की आमच्या बिल्डिंगच्या समोर आमची जी जागा होती त्या जागेच्या समोर झोपडपट्टी होती. ती जागा 82ची आहे. मी इथे सिटी सर्व्हेवर होतो. त्या जागेमधलं अतिक्रमण जे होतं ते अतिक्रमण मी सिटी सर्व्हेवर असल्यामुळे प्रस्ताव पाठवून अर्ध फाटे करून सण आम्ही ते याच्या बांधकामाकडे जाऊन सण बांधकाम खातं जे आहे इथलं BNC डिपार्टमेंट त्यांच्याकडे जाऊन असं आम्हाला सहकार्य व्हावं, हे उठवा इथून. नगरपालिका BNC यांच्याकडे जाऊन सण आम्ही तिथे जे 40-50 झोपड्या होत्या त्या आम्ही झोपड्या केल्या. नाहीतर ते 40-50 झोपड्यांवाले आमच्या त्या बखड जागेमध्ये सकाळी संडासला यायचे. अशी परिस्थिती होती तिथे. म्हणजे आमची जागा संपूर्ण याच्याने भरून द्यायची सकाळी. त्याच्यावर आम्ही इमारत उभी केली. त्यावेळी कोणी लक्ष देत नव्हतं. जेव्हा बखड जागा होती त्यावेळी एक छोटीशी आमची खोली होती, तिथे बसण्यासाठी एक वाचवांची खोली होती. त्याच्यानंतर तिथे काही नव्हतं, त्यामुळे ते तिथे कोणी येत नव्हतं. आणि आता हा डोलारा तयार झाला तर आयत्या वेळावर नागोबा असं झालेलं आहे सर.